भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व विजय, त्यासोबतच आसाममध्ये आणि पाँडिचेरीमध्ये NDAचं सरकार असा अभूतपूर्व विजय मिळून समस्त भारतामध्ये आज हिंदुत्वाचं विकासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यामुळे आमची त्या भागातली सीमा सुरक्षित झालेली आहे। भविष्यातील देशाचा घुसखोरांचा जो वाढता धोका होता, तिथल्या तृणमूल सरकारचं जे धोरण होतं त्यामुळे ही देश असुरक्षित झाला होता आणि त्याचं लोन संबंध भारतामध्ये बांगलादेशी घुसखोर होते। निश्चितपणे आता तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यामुळं सुशासन विकास तर होईल, पण देश सुरक्षित होईल। आसाम, पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये भारताच्या हिताचे सरकार आल्यामुळे इथून पुढे 50 वर्ष भारत 100% सुरक्षित होणार आणि इथले घुसखोर सगळे पळून लावल्या जाणार। मी नरेंद्र मोदीजीचं, अमित शहाजीचं, आमच्या राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं, आमच्या जिल्ह्यातील नेते चव्हाण साहेब व सर्व सन्मान्य आमदार खासदारांचं विशेष अभिनंदन करतो आणि त्या 5 राज्यापैकी 3 राज्यात सरकार देणाऱ्या जनतेचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। जय श्रीराम।